नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पैशाच्या मागणीचा नवसनातनवादी दृष्टिकोन, केम्ब्रिज समीकरणे किंवा रोख शिल्लक दृष्टिकोन, नवसनातनवादी दृष्टिकोन याविषयी माहिती घेणार आहोत. रोख शिल्लक दृष्टिकोन इंग्लंडमधील केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मार्शल, पिगू, रॉबर्टसन व प्राध्यापक केन्स यांनी मांडला. रोख शिल्लक दृष्टिकोनानुसार पैशाचे मूल्य हे पैशाच्या मागणीवर किंवा रोख शिल्लकीवर अवलंबून असते, किंवा पैशाचे मूल्य संग्रह हा गुण असल्यामुळे ही पैशाला मागणी असते. केम्ब्रिज विचारसरणीनुसार पैशाचे मूल्य हे समाजाकडून रोख पैशाला असलेल्या मागणीवर अवलंबून आहे. समाजाने जर जास्त रोख पैशाची मागणी केली तर पैशाचे मूल्य हे वाढते, आणि कमी पैशाची मागणी केली तर पैशाचे मूल्य कमी होते. सारांश: पैशाचे मूल्य हे रोख पैशाला असणाऱ्या मागणीवर अवलंबून असते. केम्ब्रिज विचारवंताच्या मते समाजाकडून पैशाला असलेली मागणी ही विविध हेतूसाठी असते, परंतु ही पैशाची मागणी अनेक घटकावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, समाजाकडून समाजाची उत्पन्न पातळी, राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी, लोकसंख्या, व्यवहार पद्धती या घटकावरही हे प्रमाण अवलंबून असते. अशा प्रकारे पैशाचा पुरवठा स्थिर असताना पैशाची मागणी वाढल्याने पैशाचे मूल्य वाढते, आणि पैशाची मागणी कमी झाल्यास पैशाचे मूल्य कमी होते. त्यांनी पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यामधील संबंध स्पष्ट करण्यासाठी विविध समीकरणे दिलेली आहेत. त्यांनाच केम्ब्रिज समीकरणे असे म्हणतात. प्रथम त्यामध्ये पहिलं समीकरण आहे डॉक्टर मार्शल यांचे समीकरण. मार्शल यांनी आपले समीकरण पुढील प्रमाणे मांडले आहे. एम बरोबर के वाय. येथे एम म्हणजे एकूण पैसा, म्हणजेच आपण त्याला विधिग्राह्य पैसा आणि बँकेतील चालू ठेवी असे म्हणतो. वाय बरोबर वास्तव राष्ट्रीय उत्पन्न. के बरोबर एकूण वास्तव उत्पन्नाचा असा भाग की जो लोक पैशाच्या स्वरूपात आपल्याजवळ ठेवू इच्छितात. मार्शलच्या समीकरणाच्या साहाय्याने पैशाचे मूल्य पुढील प्रमाणे शोधून काढता येते. पी बरोबर के वाय भागिले एम. आता आपण दुसरे समीकरण बघूया. प्राध्यापक पिगू यांचे समीकरण. पी बरोबर के आर भागिले एम. येथे पी म्हणजे एका विशिष्ट वस्तूत मोजलेली पैशाची किंमत. एम बरोबर एकूण कायदेशीर पैसा. आर एका विशिष्ट वस्तूच्या स्वरूपातील एकूण वास्तव उत्पन्न, म्हणजे उदाहरणार्थ तांदूळ वगैरे असं. के बरोबर वास्तव उत्पन्नाचा असा भाग की जो लोक आपल्याजवळ रोख शिल्लक स्वरूपात ठेवू इच्छितात त्याचे प्रमाण. तिसरं समीकरण आहे रॉबर्टसन यांचे समीकरण. पी बरोबर एम भागिले के टी. येथे पी बरोबर किंमत पातळी, एम बरोबर पैशाचा पुरवठा, टी बरोबर वस्तू व सेवांच्या खरेदी व्यवहारातील संख्या, आणि के बरोबर वास्तव उत्पन्नाचा असा भाग की जो समाज आपल्याजवळ ठेवू इच्छितो. रॉबर्टसन यांच्या मताप्रमाणे पैशाचा पुरवठा एम स्थिर गृहीत धरल्यास के मध्ये होणाऱ्या बदलामुळे पी मध्ये व्यस्त दिशेने बदल घडून येतात, आणि के स्थिर गृहीत धरल्यास एम मध्ये होणाऱ्या बदलामुळे पी मध्ये समदिशेने बदल होतो. फिशरच्या समीकरणाशी तुलना करण्यासाठी हे समीकरण उपयुक्त ठरते. चौथे समीकरण आहे लॉर्ड केन्स यांचे समीकरण. लॉर्ड केन्स यांनी 1923 मध्ये लिहिलेल्या ए ट्रॅक ऑफ मॉनिटरी रिफॉर्म्स या ग्रंथात आपले समीकरण मांडले. ते पुढील प्रमाणे. एन बरोबर पी के किंवा पी बरोबर एन डिवाइड बाय किंवा भागिले के. येथे पी म्हणजे उपभोग्य वस्तूंच्या किमती, एन लोकांजवळील एकूण पैसा किंवा त्याला आपण विधिग्राह्य पैसा किंवा बँकेतील ठेवी असं म्हणतो. के बरोबर रोख पैशाने खरेदी केले जाणारे वस्तूचे परिमाण. लॉर्ड केन्स यांनी बँकेतील ठेवीचा विचार करण्यासाठी आपल्या वरील समीकरणात सुधारणा करून ते पुढील प्रमाणे मांडले. एन बरोबर पी कंसामध्ये के अधिक आर के डॅश कंस पूर्ण. येथे एन बरोबर एकूण पैसा, पी बरोबर उपभोग्य वस्तूंच्या किंमत पातळी, के बरोबर रोख पैशाद्वारे खरेदी केले जाणारे वस्तूचे परिमाण, आर बरोबर रोख शिल्लकीचे बँकेजवळील ठेवीशी असलेले प्रमाण, आणि के वन बरोबर किंवा के डॅश बरोबर बँकेतील ठेवीच्या स्वरूपातील पैशाने लोक किती उपभोग्य वस्तू खरेदी करू शकतात त्याचे प्रमाण. आता आपण केम्ब्रिज समीकरणावर करण्यात येणाऱ्या टीका यांच्याविषयी माहिती घेऊया. पहिली टीका आहे व्याजदराचा विचार केला नाही.
केम्ब्रिज समीकरणात पैशाची मागणी ठरविताना त्यांच्या दराचा विचार केला नाही. पैशाची मागणी निश्चित करण्यासाठी व्याजदराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे हे समीकरण दोषमुक्त आहे असे म्हणता येणार नाही. दुसरे आहे संकुचित पैसा दृष्टिकोन. लॉर्ड केन्स आणि पिगू यांनी मांडलेली समीकरणे फक्त उपभोग्य वस्तूंच्या बाबतीत पैशाची खरेदी शक्ती मोजतात. इतर वस्तूबाबत विचार न केल्यामुळे त्यांची समीकरणे संकुचित ठरली आहेत. 3. अवास्तव गृहीते. रोख शिल्लक दृष्टिकोनात के आणि टी हे घटक स्थिर मानले आहेत, त्यामुळे अवास्तव वाटतात. 4. व्यापार चक्राचे स्पष्टीकरण नाही. पैशाचा पुरवठा कायम असताना तेजीमंदीच्या काळात वस्तूंच्या किमती कमी जास्त का होतात याचे स्पष्टीकरण रोख शिल्लक दृष्टिकोनात दिलेले नाही. 5. इतर घटकांचा विचार केलेला नाही. समाजाच्या पैशाजवळ बाळगण्याच्या सवयी, उत्पादन, किंमत पातळी, आर्थिक विकासाची पातळी इत्यादी घटकांच्या पैशाच्या मागणीवर प्रभाव पडत असतो, परंतु हे केम्ब्रिज समीकरणात त्याचा विचार केलेला नाही. 6. बचत, गुंतवणूक व रोजगार पातळी इत्यादी घटकांचा विचार केलेला नाही. किंमत पातळीवर बचत, गुंतवणूक व रोजगार पातळी या वास्तविक घटकांचा परिणाम होत असतो, हे या केम्ब्रिज समीकरणाने लक्षात घेतलेले नाही. 7. पैशाच्या मागणीचे अपूर्ण विश्लेषण. केम्ब्रिज समीकरणानुसार पैशाच्या मागणी फक्त व्यवहार हेतू व दक्षता हेतूसाठीच केली जाते असे गृहीत धरले आहे, पण सट्टेबाजीच्या हेतूसाठी पैशाची मागणी असते याकडे मात्र या सिद्धांताने दुर्लक्ष केले आहे. 8. पूर्ण रोजगाराचे चुकीचे गृहीत. अर्थव्यवस्थेत फक्त पूर्ण रोजगार पातळीत असते असे गृहीत धरले आहे, पण वास्तवात पाहता पूर्ण रोजगार ही अवस्था अभावानेच आढळते, त्यामुळे हे गृहीत अवास्तव वाटते. वरीलप्रमाणे रोख शिल्लक दृष्टिकोनावर टीका होत असल्या तरी हा सिद्धांत महत्त्वाचा मानला गेला. आता आपण फिशर आणि केम्ब्रिज समीकरणाची तुलना याविषयी माहिती घेऊया. प्रथम साम्य. पूर्ण रोजगार पातळी दोन्ही समीकरणात गृहीत धरण्यात आलेली आहे. 2. दोन्ही समीकरणानुसार पैशाचे मूल्य हे पैशाची मागणी व पैशाचा पुरवठा यावर अवलंबून असते. 3. दोन्ही समीकरणानुसार किंमत पातळीत होणारे बदल हे पैशाच्या परिमाणातील बदलामुळे होतात असा निष्कर्ष निघतो. 4. दोन्ही समीकरणानुसार मिळणारे निष्कर्ष हे समान असतात. 5. दोन्ही समीकरणानुसार के आणि व्ही हे घटक वेगळे असले तरी यामध्ये समन्वय होऊ शकतो. फरक किंवा भेद बघूया. 1. फिशर यांनी पैशाच्या भ्रमणवेगावर अधिक भर दिला, तर केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी बचतीला अधिक महत्त्व दिले. 2. पैशाचे मूल्य निश्चित करताना फिशर यांनी पैशाच्या पुरवठ्याला अधिक महत्त्व दिले, तर केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या मागणीला विशेष महत्त्व दिले. 3. पैशाबाबत फिशर यांनी विनिमय माध्यम या कार्याला महत्त्व दिले, तर केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या मूल्यसंग्रह या कार्यावर विशेष भर दिला. 4. फिशर यांनी सामान्य किंमत पातळीचा विचार केला, तर केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी उपभोग्य वस्तूंच्या किंमत पातळीचा विचार केला. 5. कुरिहरा व हॅन्सन या अर्थशास्त्रज्ञांच्या मते फिशरची विचारसरणी संकुचित आहे, तर केम्ब्रिज विचारसरणी विस्तृत किंवा श्रेष्ठ आहे. 6. फिशर यांनी व्यक्तीच्या आर्थिक वर्तणुकीकडे दुर्लक्ष केले, तर केम्ब्रिज शास्त्रज्ञांनी व्यक्तीच्या आर्थिक वर्तणुकीला महत्त्व दिले. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भ ग्रंथ आणि पुस्तकांच्या आधारे आपण केम्ब्रिज समीकरण विस्तृत पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.